कर्जत तालुक्यातील हालिवली परिसरात ड्रग्ज तस्करी विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला कर्जत परिसरात ड्रग्ज तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी कर्जत पोलिसांच्या मदतीने हालिवली येथील सिग्नेचर डिझायर इमारतीवर धाड टाकली। डी विंग मधील फ्लॅट क्रमांक 102 वर पोलिसांनी अचानक कारवाई केली। या कारवाईत काही नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे या प्रकरणात एका स्थानिक तरुणाचीही पोलिसांकडून चौकशी केली जाते। पोलिसांच्या कारवाईत अंमली पदार्थांसह तस्करीशी संबंधित काही महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याचं समोर येत आहे। मात्र या ड्रग्ज तस्करी मागे नेमकं कोण आहे, तस्करीचे हे नेटवर्क कुठपर्यंत पसरलंय आणि या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे। या कारवाईमुळे कर्जत परिसरात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचे नेमके वजन आणि बाजार मूल्य किती आहे, तसंच या प्रकरणात किती जणांना अटक केली जाणार याबाबतची अधिकृत माहिती पोलिसांकडून तपास पूर्ण झाल्यानंतर समोर येणार आहे। त्यामुळे कर्जत मधील या ड्रग्ज प्रकरणाचा तपास जसा पुढे जाईल तसे या कारवाई मागचे आणखी धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।